टी-ईटीला नेहमी चौकोनाविषयी विचारण्यात आलेला प्रश्न, मैदानाची लांबी 50 मीटर व रुंदी 30 मीटर असेल तर मैदानाच्या भोवती 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला असता रस्त्याचे क्षेत्रफळ किती? टी-ईटी 2024ला विचारण्यात आलेला प्रश्न. 900, 800, 600 का 1200? लांबी आणि रुंदी दिली म्हणून तो आयत असेल तर अशी 2 प्रकारची प्रश्न असतात. एक रस्ता आतील बाजूस असतो तर दुसरा प्रकार बाहेरील बाजूस. तर या ठिकाणी भोवती म्हणजे बाहेरील बाजूस रस्ता आहे. म्हणून लांबी आणि रुंदी आपण या ठिकाणी लिहू आयताची आणि रस्ता भोवती आहे म्हणून बाहेरील बाजूस रस्ता. तर तो किती आहे? 5 मीटर रुंदीचा. म्हणून ही बाजू 5 आणि ही बाजू 5 म्हणून लांबीमध्ये वाढ झाली 10 मीटरने म्हणून 50 + 10 होतात 60 ही झाली लांबी. त्यानंतर रुंदी या बाजूने 5 आणि या बाजूने 5 म्हणून रुंदी झाली 40 मीटर. तर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर हे सूत्र तुम्ही लक्षात ठेवा, की रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयताचे क्षेत्रफळ वजा लहान आयताचे क्षेत्रफळ. मोठ्या आयताचे क्षेत्रफळ वजा लहान आयताचे क्षेत्रफळ. तर प्रश्नामध्ये प्रथम तुम्ही युनिट पाहून घ्या. मीटर, मीटर सर्व बाजूकडे मीटरच आहे का? मग या ठिकाणी आता मोठ्या आयताचे क्षेत्रफळ, मोठा आयत हा झाला बाहेरील 60 आणि 40 चा म्हणून 40 गुणिले 60 वजा आतील या ठिकाणी 60 आहेत 60 40 गुणिले 60 वजा लहान आयताचे क्षेत्रफळ लहान किती आहे तर 50 गुणिले 30 म्हणून 40 गुणिले 60 होता 6 चोक 24 0 0 5 त्रिक 15 0 0 तर 2400 मधून 1500 वजा करा 1500 तर उत्तर येईल 900 0 एकातून 1 गेला 0 तर 900 चौरस मीटर 900 चौरस मीटर हे रस्त्याचे क्षेत्रफळ असेल. रस्त्याचे क्षेत्रफळ. त्यानंतर रस्ता जर आतील बाजूस असेल तर कशाप्रकारे आपल्याला सोडवता येईल हे आपण पाहू. मैदानाची लांबी 50 मीटर व रुंदी 30 मीटर असेल तर मैदानाच्या आतील बाजूस 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केला तर रस्त्याचे क्षेत्रफळ किती? 300, 400, 500 का 700? पर्याय क्रमांक 4 700. या ठिकाणी लांबी आणि रुंदी दिली म्हणून तो आयत असेल. तर ही लांबी आहे 50 मीटर आणि रुंदी आहे 30 मीटर. ही लांबी 50 आणि रुंदी आहे 30 मीटर. तर आतील बाजूस रस्ता केला म्हणून आतील बाजूस एक आयत काढून घ्या. तर आतील बाजूस रस्ता केला म्हणून ही बाजू 5 आणि ही बाजू 5 तर आतील बाजूस असेल तर कमी करावे कमी. म्हणजे दोन्हीमध्ये 10 कमी होईल. 50 मधून 10 गेले 40. तसेच या ठिकाणी ही बाजू 5 ही बाजू 5 तर 30 मधून 10 गेले 20. रस्त्याचे क्षेत्रफळ तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा आतील बाजूस रस्ता असेल तर वजा करा. बाहेरील बाजूस रस्ता असेल तर प्लस करा. फक्त या ठिकाणी हेच लक्षात ठेवा. तर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर मोठ्या आयताचे क्षेत्रफळ वजा लहान आयताचे क्षेत्रफळ. तर मोठा आहे 50 गुणिले 30 50 गुणिले 30 वजा लहान आयताचे क्षेत्रफळ आहे 40 गुणिले 20 तर 5 त्रिक 15 1500 4 दोन्ही 8 800 तर 1500 मधून 800 वजा केले असता येईल 700 चौरस मीटर. तर 700 चौरस मीटर हे रस्त्याचे क्षेत्रफळ झाले. तर अशा प्रकारची गणिते विचारली असता लक्षात ठेवा बाहेरील असेल तर प्लस आतील असेल तर मायनस करणे. पुढील प्रश्न 176 सेमी परिघ असणाऱ्या वर्तुळावरील कोणते 4 बिंदू
परस्पराशी जोडून तयार झालेल्या चौरसाकृतीची बाजू किती सेंटीमीटर असेल? तर 2018ला विचारण्यात आलेला हा प्रश्न हे वर्तुळ आहे आणि आत चौकोन की ज्याचे शिरोबिंदू वर्तुळाला स्पर्श करतात. हा चौकोन. तर या ठिकाणी आपल्याला फक्त परिमिती दिली आहे, वर्तुळाची परिमिती. तर वर्तुळाच्या जो चौरसाचा कर्ण असतो, चौरसाचा कर्ण, तो वर्तुळाचा व्यास असतो, व्यास. चौरसाचा कर्ण, व्यास म्हणजेच हा चौरसाचा कर्ण झाला, कर्ण. जेव्हा आपण कर्ण काढतो चौरसाचा, तेव्हा कर्ण काढल्यानंतर आपल्याला बाजू काढता येते, बाजू. तर प्रथम आपल्याला वर्तुळाचा परिघ दिला, परिघ. तर वर्तुळाचा परिघ हा 176 आहे, 176 सेंटीमीटर. म्हणून वर्तुळाचा परिघ बरोबर सूत्र, वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr, 2πr किंवा पाय डी म्हणजेच हे वर्तुळाचे सूत्र आहे, की वर्तुळाचा परिघ बरोबर 2πr. परिघ दिला आपल्याला 176. 2 पायची किंमत 22/7 आणि 2 ला 2 जशास तसे r ला r. तर 22 हे या ठिकाणी गुणाकारातले भागाकारात जातील. 176 त्यानंतर गुणाकारातले भागाकारातले 7 गुणाकारात येतील. म्हणून 22 गुणिले 2 बेक बे 82 उरला 1 82. त्यानंतर 22 एक 22, 22 चोक 88. 4 गुणिले 7, 7 चोक 28. तर 28 हे काय आहे? तर 28 ही वर्तुळाची त्रिज्या आहे, r. मग आपल्याला r बरोबर 28 आपल्याला काय हवा, की व्यास, व्यास. म्हणून व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. म्हणून व्यास किती झाला? 56. 28 गुणिले 2 56. तर 56 हा व्यास झाला. म्हणजे 56 ही कर्ण झाला. त्या चौरसाचा कर्ण हा 56 झाला. व्यास म्हणजेच चौरसाचा कर्ण असतो. म्हणून व्यास बरोबर 56. हा वर्तुळ आहे. वर्तुळामधील चौकोन, तर चौकोनाचा कर्ण हा 56 झाला, 56. म्हणून या ठिकाणी एक सूत्र लक्षात ठेवा, की तुम्ही कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू, हे सूत्र तुम्ही पाठच करा, की बाजू काढायची असेल तुम्हाला तर कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. या ठिकाणी कर्ण आपल्याला दिलेला आहे. आपण काढला, की कर्ण किती आहे? 56 बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू, वर्गमुळात 2 गुणिले बाजू. तर बाजू बरोबर, आता हे वर्गमुळात 2 गुणाकारात आहेत, तर हे भागाकारात जातील. 56 या ठिकाणी 56 भागिले वर्गमुळात 2, वर्गमुळात 2. तर करणीचा नियम आहे, की जेव्हा छेदामध्ये करणी असते, तेव्हा अंशाला आणि छेदाला त्या करणीने गुणणे. तर अंशाला आणि छेदाला वर्गमुळात 2 ने गुणणे हा करणीचा नियम आहे. म्हणून या ठिकाणी 56 वर्गमुळात 2 जशास तसे गुणाकार आणि खाली 2 गुणिले 2 4 होतात. म्हणून 4 चे वर्गमूळ 2 येते. बेक बे, बेदोनी 4, बेआठी 16. बेक बे, बेदोनी 4 आणि बेआठी 16. तर 28 वर्गमुळात 2. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. तर ही बाजू झाली, चौरसाची बाजू.